तर थेट मराठवाड्यामध्ये जाऊयात। आदित्य ठाकरे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आज छत्रपती संभाजीनगर आणि विविध भागामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन ते पाहणी करतात। इथे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे पोहोचले। त्या मोऱ्या टाकल्या, त्या मोऱ्या पूर्ण बुजाल्या आणि त्या मोऱ्या जेव्हा या पाण्याचं प्रेशर होतं त्यावेळेस ते पाणी हळूहळू जातं। हे माझं दरवर्षी मला असं सडतं। किती वर्षाचं होतं ते? आता हे जवळपास त्याला 7 वर्ष झाले। प्रत्येक वेळेस होतं? प्रत्येक वेळेस होतं। तुम्ही तिथं पूल पाहण्यासाठी एक मोठा लिंब दिसतो ना, तिथं पूल आहे। भयानक परिस्थिती। हा, इथं तुम्ही ते पुलाची व्यवस्थाच नाहीये। ते पूल जे नाल्या टाकल्या त्याच्यावर पूल नाही, भिंत नाही, काही नाही। ते पाणी रुकतं तेव्हा याचं प्रेशर होतं या पाण्याचं, त्यावेळेसच पाणी जातं आणि 3-3 दिवस या वावरात पाणी असंच राहतं। आता हे शनिवारी पाऊस झाला, सोमवारी मी पोळा होता म्हणून पोळ्याला इथं माझा देव या लिंबाखाली, तर ही चप्पल माझी खाली, चप्पल माझी तिथंच राहिली वावरात। त्या मसुबाला देखील मला नारळ फोडता आला नाही, फसलो मी। हो, आज चप्पल माझी सायकलवर आहे साहेब। आता हे जर पूल दुरुस्त झाला तरच माझ्या शेताची व्यवस्था होईल। त्याच्या पुढे लोकांची प्लॉटिंग आहे, त्या प्लॉटिंग वाल्यानं रोड लेवल बरोबर भरती करेल आणि ह्या वावरातलं पाणी जात नाही, म्हणून माझी परिस्थिती दरवर्षी हीच आहे। तर मेहरबानी करून साहेबांनी माझी जी आहे ते तो पूल कधी दुरुस्त केला आणि त्या पुलातून जर पाणी गेलं तर माझं ही दरवर्षीची जी बिमारी आहे ती हटून जाईल। कसं नाही सर, हा विषय बघा ना जरा, हा प्रॅक्टिकल विषय आहे जरा पुलाचा, तो जरा आपल्याला सोडवणं गरजेचं आहे। आता त्या लोकांना सांगितलं, त्यांचे कर्मचारी येते, ते म्हणले ते अधिकाऱ्यात जाऊन सांगा, आमच्याकडून होत नाही, आम्ही काय करू शकत नाही। आता त्याची दुरुस्ती कोण, आता सरकार काय करेल ते काय करावं लागेल? 7 वर्षापूर्वी कोणी केलं? जिजा कुठे? जिजा कलेक्टरांशी आपण पण बोलून घेऊ। त्याला काय करावं लागेल? प्रत्येक रोडवर हीच परिस्थिती। याला काय करावं लागेल? याला बँडशीला बोलावं, सार्वजनिक पण काय करावं लागेल? त्यांनी पण काय करावं लागेल? पूल पूर्ण बुजवलेला साहेब। समोर प्लॉटिंग वाल्यांचे पाणी अडवलं ना, ते काढावं लागलं। ते पाणी त्यांनी रोडनं पाणी काढायला पाहिजे ना, त्यांनी रोडनं पाणी रोखवलं आणि हे पाणी माझ्या वावरात 3 दिवस राहत नाही शेतकऱ्याची। आता मी गरीब माणूस काय करणार आहे? तर आता 1.25 एकर मध्ये पूर्ण कपाशीच लावली तुम्ही? हो, साऱ्या 3.25 एकर मध्ये कपाशीचे, पण थोडं तिकडं वावर आहे, अर्धे इकडे रोडच्या मागच्या वर्षी पण पलीकडे। पाणी असंच तुंबलं होतं? हो, किती आलं होतं? हा? किती निघालं होतं त्याच्यात उत्पन्न? त्याच्यामध्ये 10 क्विंटल कापूस निघाला ते या वावरामध्ये, किती एकरामध्ये? 1.25 एकर मध्ये। हा, एकदमच वाईट परिस्थिती आहे। काही आपण पाहताय। हा भैया, मामा शेळके मामा इकडे घे। शेळके मामा इकडे ना, अरे मामा इकडे। त्यांचा चष्मा मामा इकडे या तुम्ही। मी लागू देणार नाही। सर 2 व्हिजिट तुम्ही केलेले आहे, कशी बघितली? 2 व्हिजिट म्हणजे आपण पाहतो, पहिली 2 शेतात आम्ही उतरलो, बांधावर आलेलो आहोत आणि खरोखर वाईट परिस्थिती आहे। अजून काही ठिकाणी पंचनामे सुरू झालेले नाहीत। काल रात्री मला ऑर्डर निघालेली आहे आणि आज महत्वाची गोष्ट म्हणजे पंचनामे सुरू झाले पाहिजेत, नाहीतर जी परिस्थिती आहे ती सरकारला दिसणार नाही। नाहीतरी सरकारचे डोळे बंद, कान बंद, लोकांचं काही ऐकत नाही, काही पाहत नाहीये। पण काही प्रॅक्टिकल पण ज्या गोष्टी, जसं इथे आता पुलाचा विषय, इथे जे पाणी साचतंय हे गेले 7 वर्षाचं साचतंय, तर आम्ही कलेक्टर महोदयांशी पण बोलणार आहोत, पण काही तातडीने यांना मदत झाली पाहिजे, ती अपेक्षित आहे। अनुभव असा आहे की याच्या आधी पाऊस आला, नुकसान झालं, मात्र मदत मिळाली बरेच लोक म्हणजे आपण पुन्हा नुकसान, पुन्हा मदत। हे आपण मागच्या पण शेतात ऐकलं की 2 वर्ष जी काही आपत्ती आली असेल, मग कधी गारपीट असेल, कधी अवकाळी पाऊस असेल, कधी सततचा पाऊस असेल, पंचनामे होतात पण मदत होत नाहीये आणि हे सरकार निर्दयी आहे, हे आम्ही पहिल्यापासून बोलत आलेलो आहोत। पण आपण पाहतोय की बळीराजा आज त्रस्त आहे, हैराण आहे आणि त्यांच्या सोबत उभं राहण्यासाठी हे सरकारमधून कोणी उभं राहणार? मराठवाड्यात 11 लाख हेक्टरवर प्रचंड नुकसान झालेलं आहे। मागच्या वर्षीपर्यंत जे गद्दार सरकारमधले कृषी मंत्री होते ते मराठवाड्यातलेच होते, ह्याच जिल्ह्यातले होते। आता पालकमंत्री आहेत पण त्यावेळी देखील फिरकले नव्हते। आता कृषी मंत्री कोणीतरी दुसरं आहे, नाव देखील माहिती नाही महाराष्ट्राला। आपण पाहतो याच्यात राजकारण न आणता खरं तर मदत ही तातडीची झाली पाहिजे। कृषी मंत्री पण उतरले पाहणीसाठी। हो, मी तुम्हाला परवाच सांगितलं होतं, कुठेतरी प्रेसमध्ये बोलत होतो की माझा दौरा जाहीर होत्याच
हे लोक आता उतरतील. आज मला वाटतं योगायोगाने इथे राष्ट्रपती महोदय पण मला वाटतं मराठवाड्यात आहेत. त्यांनी देखील याची थोडी माहिती घेणं गरजेचं आहे, दखल घेणं गरजेचं आहे, कारण आम्ही ह्याच देशाचे नागरिक आहोत. आणि राष्ट्रपती महोदयांनी जसं बेंगॉलच्या त्या केसवर मत व्यक्त केलं तसं आमच्या शेतकऱ्यांच्या पण आज परिस्थितीवर मत व्यक्त करणं हे गरजेचं आहे. ज्या ठिकाणी रोडची कामं झाले त्या ठिकाणी चुकांमुळे अनेक शेतकरी हजारो हेक्टर आहेत ना. आता ह्या ज्या शेतात आहोत मला वाटतं मामा 7 वर्ष बरोबर आहे इथे हो 7 वर्ष ती कंटिन्यू माझं काही काही ठिकाणी असे जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत आम्ही नोंद करून घेतो. कलेक्टरांची पाठपुरावा करू. आपल्या चष्म्याचं एक ऍप जे आहे प्लॉटिंग ते ई पीक ऍप आहे ना ते बंद आहे. त्यामुळे जर ई पीक वर नोंद केली नाही तर शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. डाऊन झालाय ते app. डाऊन आहेच. आणि आता हेच प्रश्न आहेत. हे बघा, हे मूलभूत प्रश्न काय होतं की खूप वेळा होर्डिंगवर सगळं दिसतं पण लोकांपर्यंत आलंय का? बरं, एक पीक पाहणीचं जरी असलं तरी नेटवर्क आहे का आपल्याला इथे? तर पैठणमध्ये आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केलेली आहे. नुकसानीचे पंचनामे तातडीने व्हावेत अशी त्यांनी मागणी केली आहे. सरकारचे कान डोळे बंद आहेत का अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी अशी अपेक्षा आदित्य ठाकरेंनी केली आहे. सरकार निर्दयी आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळणं गरजेचं असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. नुकसानीचे तातडीनं पंचनामे व्हावेत असं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ठिकाणी मराठवाड्यावरतीच दौऱ्यावरती आहेत आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा या परिस्थितीची दखल घ्यावी असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.